पुरस्कार ज्यांना आम्हाला उपलब्ध करून दिलं आकर्षक गिफ्ट टेम्पल सन्माननीय बिलाजी बाळू यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून कौतुक करतोय। आजच्या दिवसातून त्यांच्याकडे आम्हाला मॅडमच्या रूपानं गिफ्ट टेम्पल या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे, पुरस्कृत झालेले आहे आणि त्यांचं देखील मनापासून कौतुक। त्यानंतर स्वर्गीय रामचंद्र रामा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अरुण रामचंद्र चौधरी याचकडून या स्पर्धेतलं द्वितीय पारितोषिक, स्वर्गीय रामदास बाबू चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र योगेश रामदास चौधरी याचकडून या स्पर्धेतलं तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफीज। त्याचबरोबर या स्पर्धेमधून मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून आपला पुरस्कृत झालं, प्रत्येक सामन्यास स्वर्गीय केशव यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री अभिजित केशव चौधरी याचकडून सप्रेमबेट, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय वैकुंठवासी वैतरण पंडित गायकवाड व स्वर्गीय संजय गोविंद गायकवाड यांच्या स्मरणार्थ श्री पंडित गोविंद गायकवाड याचकडून कूलर। त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बक्षीस मॅन ऑफ द सिरीज बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट यासाठी मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय इंदर सखराम चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री संतोष इंदर चौधरी याचकडून LED टीव्ही स्मार्ट टीव्ही। शिस्तबद्ध संघ आणि या संघासाठी ट्रॉफी आहे स्वर्गीय सारोबाई गणपत बजागे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शिवाजी गणपत बजागे याचकडून एक आकर्षक ट्रॉफी। संजय आणि संदीप सलामी जोडी तर सलामी गोलंदाज आपण पाहतोय। ऑटोपेंटचा अतिशय चांगला फटका इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रारूप चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामधून खाली क्षेत्र इल चौकार आणि चौकार स्वतः संघाचा कोण ओपन होतोय धावसंख्येत बिनबाद 4 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपत्र पहिला चेंडू पेस करता अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण फलंदाज संजय पाटील याच्या बॅट मधून पाहिला चौकार संघाचा आणि स्वतःचा कोण ओपन झालं धावसंख्या होती बिनबाद 4। प्रेक्षक वर्ग तुम्हाला विनंती शाला जी सीमारेषा आहे सीमारेषेवर जो पडदा लावलेला त्या पडद्यावर आपण पाय ठेवू नका। प्रेक्षक मला वाटतं इंडियन आहे सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली हलकासा अपील केला मग पंच संमत नाहीये निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या स्थिर आहे। पडद्यावर ज्या प्रेक्षकाने पाय ठेवले त्यांना विनंतीशील आपण प्लीज आपला पाय बाजूला करा। 3 विकेट हॅट्रिक विकेटची हॅट्रिक षटकारांची चौकारांची हलक्या बॅटने फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो एकदम गणितची संधी बघा कन्फ्युज नको करून जाऊन तिकडे बसा। बघा दोन्ही संघाने सुवर्ण संधी या स्पर्धेमधून आपण चौकार किंवा विकेटची हॅट्रिक साधता तर सन्मानित व्यासपीठावर विराजमान आमच्या गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक युवा उद्योजक म्हणून खऱ्या अर्थाने सध्या त्यांची ओळख आहे विशाल भगवान चौधरी यांच्याकडून तुम्हाला सुवर्ण संधी आहे किती 5,555 रुपयाचं कॅश प्राइज चौकार किंवा विकेटची हॅट्रिक फक्त चौकार आणि विकेटची हॅट्रिक साठी आहे षटकारांसाठी नाहीये। क्या बात आहे। दोन्ही संघांना सुवर्ण संधी या स्पर्धेमधून जो गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज अर्थातच विकेटची तिकडी साजरी करेल त्याला 5,555 फलंदाज आपण चौकारांची हॅट्रिक साधली तर तुम्हाला ती पहिला चौकार आलेला आहे 1500 जमा करा। तेजस चौधरी यांच्याकडे देखील तीच ऑफर आहे तेजस चौधरी यांच्याकडे तीच ऑफर आहे दोन्ही संघांना। हा चेंडू देखील स्वीप केलाय चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला एक धावगडीची संधी एकदम संघात धावसंख्या एकीने पुढे सकते धावसंख्या होते ती 10 दोन्ही अंकामध्ये प्रवेश होत आहे। एक बिग मॅच आपण पाहतो खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये सर्वात
नामांकित दोन्ही संघ आहेत, जबर संघ आहेत आणि दोन्ही संघात आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं दोन्ही संघाकडे अष्टपैलू अशा खेळाडूंचा भरणा आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज संजय याला पंच करतात लेग बायचा इशारा. जास्त वरती घेऊ नका. षटक क्रमांक पहिला संत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 11 धावा धावफलकावर. बॉल घ्या. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज येतो नीलखंड. विशाल चौधरी आणि त्याचबरोबर तेजेश यांच्याकडे बघा या स्पर्धेसाठी एक सोळा संधी चालू संघामधून दोन्ही खेळाडूंना आपण विकेटचे हॅट्रिक साधतात तर 5,555. आपण चौकारचे हॅट्रिक साधतात तर त्यांच्याकडे 5,555 रुपयाचं रोख कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज नीलखंड. एक संघाची सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मात्र पहिला चेंडू थोडासा स्क्वेअर करतोय आउट ऑफ स्टंपचा हा चेंडू पंच करतील बाईटचा इशारा. एक दवेचा निर्बळ धावसंख्या आणि पुढे त्या धावसंख्या होती ती 12. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज नीलखंड भोईर. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आहे. गोट्याचं चांगलं क्षेत्ररक्षण. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय वराल स्पोर्ट्स आयोजित 40+ वराल विश्वचषक 2024 या स्पर्धेचं अपडेट पाहिलं तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये कबल दर्जाची कामगिरी करणारा संघ आपण पाहिला बंदरामध्ये काल्लर. जो संघ मला वाटतं फायनलमध्ये क्वालिफाय झालेला आहे. तर कालच्या दिवसामधून आपण पाहिला एकमेव संघ बलाड संघाला पराभूत करून कालच्या दिवसाचा विजेता संघ वीर तानाजी दापोडे. तर बघूया आजच्या दिवसामधून कुठला संघ उत्तम कामगिरी करेल. या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फाटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. यस बिग विकेट. नरेश बाळा या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहे. बाळ्याच्या माध्यमातून सुरेख आणि सुंदर झेल कॅरी झाला महत्वाचा विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज नीलखंड. बिग बिलो मोठा धक्का लागतो या ठिकाणी कारगिल संघाला सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज बाजू संदीप पाटील. नेक्स्ट बॅट्समन जातोय संदीप पाटील. कुंदन पाटील जातोय. संदीप पाटील बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन जातोय कुंदन पाटील. वाय दापोडेवाल्यांना फोन करा. दापोडेवाल्यांना भिवंडी ग्रामीण के बहुत ही मशहूर क्रिकेटर कीर्ति यास बैक टू बैक दूसरा फलंदाज देखील बाद होतोय कुंदन पाटील. आता मात्र ऑन द अटॅक साधण्याची नामी संधी आहे. 5,555 रुपये कॅश दिलं जाणार आहे त्या गोलंदाजाला. गणेश का द्वारकानाथ त्याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला महत्वाचा दुसरा फलंदाज. आता ऑन द हॅट्रिक साधण्याची नामी संधी सलग 2 चेंडूमधून 2 फलंदाज बाद केल्यानंतर गोलंदाज नीलखंड याला एक सुवर्ण संधी आहे बघा हॅट्रिक साधण्याची. जर आपण हॅट्रिक साधली तर तुम्हाला तेजेश यांच्याकडे 5,555 त्याचबरोबर विशाल चौधरी यांच्याकडे 5,555 नाही दिले तरी चालतील. दोन्ही मिळून सरकार फिरलं का काय? दोन्ही कंबाईन आहेत का? चुकीची बघा आता सांगा.
कंबाईन आहेत दोघांकडनं, सॉरी दोघांकडे कंबाईन आहेत, म्हणजे मारण्याच्या अगोदर सांगितलेलं बरं. गोलंदाज ठरेल का 5555 मारकरी. चंदनीच्या बॅट मध्ये सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका, हलक्यात बॅट फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका पण पाला, चेंडू जातोय कव्हरला. धाव घेण्याची संधी. या एक धावेने कारिवली संघाची धावसंख्या होती ती 14. बघा सध्या युट्यूबच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत आणि खास करून स्पर्धेला जॉईन असले ऑनलाईनच्या माध्यमातून जॉईंट प्रेक्षक सन्माननीय देवराजी नाईक, कारिवली ग्रामपंचायत माजी सरपंच, आणि यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून कारिवली संघाला त्यांनी ऑल द बेस्ट केलेलं आहे. मात्र या ठिकाणी विकेटचं पतन, बिग विकेट, बडी सफलता या पर प्राप्त करतोय गेंदबाज. नेक्स्ट बॅट्समॅन येतो नीलम. पुण्याचा चेंडू ऑनसाइडचा फटका सस्तोय, नीलमेच्या बॅट मधून येतो षटकार. वेलकम दत्ताजी पवार, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बराल देवी 40+ न्यू 40+ संघाचे कुल कॅप्टन दत्ताजी पवार, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. जय भोलेनाथ सरवली पाडा संघाचा कॅप्टन, आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं. यानंतर आपला सामना आहे. जय भोलेनाथ सरवली पाडा संघाचा कॅप्टन, आपण देखील आमच्या टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दीपक भाई, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दीपक भाई, अनिल सेठ, आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावर. भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक अनिल सेठ यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. फायनान्सर आहेत, जेव्हा वेळ लागेल तेव्हा आपण संपर्क साधू शकता त्यांच्याशी. दीपक गौड, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. काय कमालीचा फटका. दत्ताजी पवार, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. वाट बघतो तू. वेलकम दत्ता पवार, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वराल देवी 40+ या संघाचे कुल कॅप्टन. तिसरा का चौथा ना? तिसरा किती झाले दोन मध्ये? 2 षटकांच्या धावसंख्या 20. गोलंदाज विनायक अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चुंबन बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज मला वाटतं टेलिकास्टची मागणी केलेली आहे युट्यूबच्या माध्यमातून आपण बघायचं आहे. फलंदाज एक्झिट आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले की नाहीये, तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की नाही बघायचं आहे. टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहू शकता. सेफ आहे, सेफ आहे, चला सुरक्षित आहे.
चेंडूला सुंदर ऑब्डरचा फटका आहे. चेंडू जातो कव्हरला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. आता मात्र निश्चितच मैदान सोडावं लागेल. फलंदाज नीलम नाईक याला. खऱ्या आता पहिली धाव कंप्लीट केली झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज बाद होतोय नीलम नाईक. नेक्स्ट बॅट्समन केतन. पुन्हा एकदा विनायक. चेंडूला पुलचा फाटका. चेंडू जाईल जाईल आउट ऑफ पार्क. थोडासा आपल्याकडे पद्धती चेंडू शॉर्टपेस डिलिव्हरी होती. फलंदाज चप्पलचा लॉन साईडचा फटका देखील तिथे बॅट बंद. आणि सलग दुसऱ्या चेंडूवर देखील येतो षटकार. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो कव्हरला. चांगले शतक्षानं मात्र बॅटिंग देखील आपण उत्तम पाहतोय गणेश पाटील याच्या माध्यमातून. दोन धावा कंप्लीट झाल्या. दोन धावाने कारवी संघाची धावसंख्या 37. किती 37 धावा झालेले आहेत. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज येतो नरेश.
चेंडू घेतो बॅटची आउटसाइड एज. फलंदाज केतन याला मात्र आता माघारी परतावं लागेल. नेक्स्ट बॅट्समन येतो गुरुनाथ. पुन्हा एकदा गोलंदाज मारतो, पंचांना क्रॉस होतो, राटामोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो गुरुनाथ. गोलंदाज नरेश बाळा नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका गुणवत्तेच्या बॅटमधून देखील येतो. 1 बॉन्स एका टप्प्याने 2 शतक्षण बीट करून चेंडू जाईल सी मार्शे बाहेर चौकार. के 40 धावा झालेले आहेत. चेंडूला सुंदरसा स्वीप केले, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू देखील जाईल का चौकारासाठी? यस. आता मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. तिसरा आला तेजेश आणि विशाल यांच्याकडनं 5,555 रुपयाचं कॅश प्राइज आहे चौकारांच्या हॅट्रिकसाठी. सलग 2 चेंडूमधून 2 आलेत. तिसरा कंप्लीट केला जाईल का? आता चालू कसला द्या बघ, हा चौकार येईल का? फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण पाहिलं. चेंडू जातो मेळीकडे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बघा गोलंदाज तुम्हाला देखील सुवर्ण संधी अशाला आपण विकेट टेकर गोलंदाज ठरतात. तुम्हाला देखील 5,555 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता करताना गोलंदाज नरेश बाळा यांना म्हणून अतिशय फोकस आणि फेमस आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज चंदन याला. बघा चंदन हा संघाची सर्वात महत्वाचा उत्कृष्ट फलंदाज आहे. आतापर्यंत संघाची धावसंख्या आहे ती 46. किती चेंडू बाकी? शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि चांगला झेल देखील त्याच्या माध्यमातून कॅरी केलं होतं. मला वाटतं निलकंठ भोईर आहे.
बघा सन्मानी विनोदजी ठाकरे तुमच्यासाठी देखील या स्पर्धेमधून फार मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. जर आपण फलंदाजीसाठी या ठिकाणी आलात आणि तुमच्या बॅटमधून चौकार किंवा षटकांची ट्रिक साधली गेली तर मला वाटतं या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानी विशालजी चौधरी आणि त्याचबरोबर गुंडाभाई यांच्याकडनं तुम्हाला 10,000 रुपये 11,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान विशालजी चौधरी यांनी देखील स्पर्धेसाठी आम्हाला तन मन धन अर्पित केलेले आहे. त्यांच्याकडे देखील 5,000 रुपये कॅश प्राइज या स्पर्धेसाठी जाहीर झालेले आहे. क्या बात आहे. अरे संदेश वखारे बाबा झाला असेल तर ये. संदेश वखारे कुठे. धन्यवाद. चालू सामना रांदोळी वर्सेस कारिवली. सत्तेचाळीस धावांचा टार्गेट दिलेला आहे रांदोळी संघाचा. यानंतर सामना होईल जय भुलनाथ सरोलीपाडा वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. सरोलीपाडाचे कर्णधार नाणेफेकसाठी यावे. यानंतर विजयी सामना होईल त्याच्यातून संघ खेळला जाईल. 47 धावांचा टार्गेट दिलेला आहे. फायनल डे आज अंतिम दिवस वरालदेवी चषक 2024. अतिशय चांगलं आयोजन पाहायला भेटतोय. 4 दिवसाची सामना. दिवस कसे जातात कळत नाही. सामना सुरू आहे रांदोळी वर्सेस कारिवली. 46 धावा केलेल्या 47 धावांचं आव्हान दिलेलं आहे रांदोळी संघासाठी. स्ट्राईकला आहे ते अशोक, नॉन स्ट्राईकला आहे ते गोकुल आणि संजय पाटील प्रथम गोलंदाजीसाठी आलेला आहे. डावखारी गोलंदाज आहे.
प्रथम गोलंदाजीसाठी आलेला आहे संजय पाटील. स्ट्राईकला आहे ते अशोक. कालच्या दिवसामधून वीर तानाजी दापोडे हा संघ विजेता झालेला आहे. आज त्यांचा सामना या दिवसातील संघामधून होईल. सर्व संघांचे स्वागत आपण पाहू शकता. उंचावून मारले फाटका, पाहूया काय होते ते. आणि षटकार, पहिल्याच चेंडूवर षटकार मिळतोय. आपल्या 40+ संघाचे कार्याध्यक्ष संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब इथे आगमन झालेले आहे. त्यांचे स्वागत स्वागत स्वागत. पहिल्याच चेंडूवर पहिला बिग सिक्सर लागतोय. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होते. आपण पाहू शकतो भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यांचा संघ मात्र सेमी फायनल मध्ये धडकलाय. नक्कीच इन ऍक्शन मध्ये देखील आपण त्यांना पाहणार आहोत. दोन धावणे धावसंख्या पुढे सरकते ती 8 बिनबाद 8. अतिशय चांगली सुरुवात पाहायला भेटते अशोक यांची. पहिल्या चेंडूवर एक उत्तम काचा षटकार मारलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर झेल होण्याचा संकेत होता, पण झेल काय मिळाली नाही आणि 2 धाव पूर्ण होते. पुढचा चेंडू संजय पाटील. उलटा चेंडू उंचावून गेला, पाहूया झेल होतोय का. आणि झेल सुटतोय आणि 2 धावा सहजपणे पूर्ण होतात. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 10 बिनबाद 10. अतिशय चांगली सुरुवात पाहायला. पुढचा चेंडू संजय पाटील. स्ट्राईकला ते अशोक. पुन्हा चांगला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला आणि हा येतोय पंचांचा इशारा. चौकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 14. बिनबाद 14. चांगली सुरुवात होते. पुढचा चेंडू संजय पाटील. आणि पंचा खूपच बाहेरचा चेंडू आणि वाईटचा इशारा येतोय म्हात्रे सरांचा. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 15. 47 धावांचं आव्हान आहे. पुन्हा पुलटा चेंडू, पाहूया काय होतं ते. आणि बिमार चेंडू आणि नो बॉल येतोय. या नो चौकार आणि 5 धावांनी पुढे सरकते 20. या नोवर चौकार खेचलेला आहे आणि हा पुढचा चेंडू आहे फ्री हिट. चांगली सुरुवात करून दिलेली आहे अशोक याने. आतापर्यंत 20 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. अजून काही चेंडू शेष आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट. आणि 2 धावाने धावसंख्या 22.
शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा बॅटची कडा लागलेली आहे. एक धाव होते पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहूया. दुसरी धाव ही सहजपणे पूर्ण होते. या 2 धावाने धावसंख्या होती 1 षटकानंतर 24. एक षटकाने धावसंख्या होते ती 24 आणि धावसंख्या 23 धावची आवश्यकता. 18 चेंडू 23 धावा. तेवीस बाकी 23 आहे ना. यो नाही सांगतो. संदीप पाटील. मोतीराम संदीप पाटील दुसरा षटक घेऊन येतो तो संदीप पाटील. स्ट्राईकला इथं गोकुल पहिला चेंडू खेळतोय कारण पहिल्या षटकामध्ये अशोक याने 22 धावा काढलेल्या आहेत स्वतःच्या बॅटमधून. तर त्या दरम्यान सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. पहिला चेंडू संदीप पाटील यांचा. स्ट्राईकला आहे ते गोकुल. ऑफला मारलेला फटका पाहूया. एक धाव पूर्ण होते आणि दुसराही धाव सहजपणे पूर्ण करताना 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 26. 21 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 21 धावा. संदीप पाटील स्ट्राईकला ते गोकुल. पुन्हा ऑफच्या दिशेने मारले फटका. एक धाव पूर्ण होते आणि दुसरी धावाची सहजपणे पूर्ण करतात आणि 2 धावाने पुढे धावसंख्या सरकते ती 28. बिनबाद 28. आतापर्यंत एकही विकेट मिळाला नाही कारोली या संघास. 16 चेंडू 19 धावा. लेक्चरशन मारल्या फटका पॉइंटच्या. एक धाव पूर्ण होते. अतिशय चांगली क्षेत्ररक्षण. एक धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 29. बिनबाद 29. पुन्हा उंचावर मार फटका. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव पूर्ण सहजपणे पूर्ण करतात. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती 31. 16 धावांची आवश्यकता. चौदा 31 धावा झालेल्या. 16 धावांची आवश्यकता आहे.
नाही ना मी त्याचा सांगला माझं चुकलेलं. 2 धावांची संख्या पुढे सरकते ती 33. 14 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 14 धावा. चांगली सुरुवात पाहायला भेटते अशोक आणि गोकुळ यांची. पुन्हा चांगला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावी सहजपणे पूर्ण करतात. चांगली रनिंग पाहायला भेटतात अशोक आणि गोकुळची. धावसंख्या होती ती 35. 12 धावेची आवश्यकता. अतिशय चांगली रनिंग पाहायला भेटते. आतापर्यंत 2 धावा ही कंपल्सरी काढलेले आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 35. 12 चेंडू 12 धावा. सरवलीपाडा संघाचे कर्णधार टॉस बॉक्स जवळ यावे. तिसरा षटक घेऊन येते ते कुंदन. बारा चेंडू 12 धावा. गोलंदाज कुंदन. स्ट्राईकला येते गोकुल. रविकांत पाटील थांबदा उतारला गाडीवर. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय ताडाली गावचे उद्योजक रविकांत पाटील साहेब. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनावा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण पाहू शकता रविकांत पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. वेलकम. ताडाली गावचे नामांकित उद्योजक आहेत. हलक्या हाताने खेळून काढलेल्या पॉईंटच्या दिशेने पाहूया आणि चौकार येतोय. खूप छान असा बॅट कट लावून गेलेला पॉईंटच्या दिशेने आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 39. 8 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 8 धावा. 28 धावावर खेळतोय हर्ष. आणि हिट विकेट झालेलं आहे. नवीन फलंदाज
द्वारकानाथ कुंदन पुन्हा मारले पटका पाहूया आणि चौकाराने धाव संख्या 47 आणि विजयी होतोय संघ. या माईकचा आवाज दे जरा. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.